6:02ची ट्रेन आहे. कितीतरी वाजले 5:10 झालेत आणि बॅग तिकडेच आहे. तर 6 वर्षानंतर ऑलमोस्ट चाललोय मी त्या ठिकाणी. ठीक आहे, एक्सायटेड पण आहे, थोडा नर्वस पण आहे. आता बघूया, त्या दोघी इथे येत आहेत. टॅक्सीने यायचं तर माझ्या बिल्डिंग खाली बाईक लावणार, मग स्टेशनला लावणार. एवढा वेळ थांबणार मी इथे. यार आंघोळ केलेली, परत आंघोळ झाली. ही शिकलेली अनपड आहे, शिकलेली. नुसते मोठे मोठे पटेली मारता येतात तुला, बाकी काहीच नाही. तुझ्याशी बोलतोय मी, हात कशाला काढत. फक्त पटेली मारता येतात. आणि कळलं हे तुझ्याकडे बघ, तू आता तुझ्याकडे फिर. फायनली तेजस एक्सप्रेस. चला सांगूनच टाकतो. तर 6 वर्षानंतर चाललोय मी कोकणात आणि आहे मी आता तेजस एक्सप्रेस मध्ये. चिपळून येऊन गेलाय आणि आता आम्ही गेम खेळणार आहोत. काय गेमचं नाव? नो लाफ चॅलेंज. नो लाफ चॅलेंज. कसं वाटतंय रत्नागिरी येऊन? अजून बाकी आहे, पहिल्यांदा झालीस ना रत्नागिरी मध्ये? तुझा काय, तुझं कोकणात पहिल्यांदा आली आहे. तुला कसं वाटतं सूरज? 6 वर्षाने आलोय. खूप मस्त वाटत. फायनली आमचं लँडिंग झालेलं आहे इथे भाटिया बीचवर. आणि आता इथे देऊळ आहे, तिथे देवळाची इथे मासे वगैरे आहेत छोटे छोटे. सो लेट्स सी तिथे काय काय आहे. गणपती बाप्पाचं देऊळ आणि इथे खूप सारे असे मासे. कासवी आहे. सो आता बीच वगैरे फिरून झाल्या, चाललोय मावशीकडे. 6 वर्षांनी चाललोय. आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत राजापूरला, जिथे ऍक्च्युअल काम आहे आमचं. मे बी सेकंड व्लॉग येईल, 2 पार्टमध्ये बनेल व्हिडिओ. तर तो व्लॉगही नक्की बघा, कारण ते कामाचंच आहे. तुमच्या कामाचं आहे, आमच्या कामाचं आहे. भेटूया. मम्मी बघेल ना मावशी कशी लाजते. मावशीने जेवण वाढलंय, गावचं जेवण. हे इथे लहानपणी आम्ही यायचो खेकडे पकडायला, पोहायला, मजा मस्ती करायला. 6 वर्षानंतर आता आम्ही जाणार आहे ब्रिजवर. तिथे आम्ही आधीही जायचो. तिथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इथे ब्रिज आहे. गावी या, आपल्या भावांना कामाला लावा, आपण मस्त आरामात फिरा, खेकडे पकडा, ते पकडतात म्हणजे, आणि आपण मस्त रात्री जेवा. एवढंच काम. आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजा. नमस्कार. तर आज दिवस दुसरा आहे. हो माहिती आहे, मी काहीच अपडेट दिला नाही, कारण मी मावशीच्या घरानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो इथे लांजात शर्लिन मोंटा रिसॉर्टवरती. आणि मी शूट करत सगळं विसरून गेलो, कारण काल रात्री 3:30 वाजता उठलेलो आणि मग येऊन इथे डायरेक्ट झोपलो. आता सकाळ आहे, सगळे लोक आलेले आहेत. मे बी तुम्हाला हा सेकंड पार्टमध्ये बघायला मिळेल व्लॉग, कारण की फर्स्ट पार्टमध्ये तर काही झालंच नाही आहे शूट. मावशीच कव्हर झाली फर्स्ट पार्टमध्ये. सेकंड पार्टमध्ये आपण ज्या कामासाठी आलो आहे तर आपण ते कव्हर करूया. आता चालू आहे रेस्टॉरंटला. इकडे रेस्टॉरंट आहे आपला आणि स्टे आपला तिथे खूप पार्टी आहे. आता आपण रेस्टॉरंटच्या आत जाऊया. असं काही एंट्रन्स आहे. हा आहे रेस्टॉरंटचा एंट्रन्स, जिथे काल आम्ही जेवायला बसलेलो. आणि हा आहे राजू. तर राजूच्या चेहऱ्यावरचे मार्क्स दिसत आहेत, तर ते बिबट्याचे नख लागलेले आहेत. कारण की तो बिबट्याचे नख लागला, तो नशीब वाचला त्याचा आणि असं तो वाचवा. तर आपण साधारणतः राजूला विचारू की त्याला कसं काही झालं होतं त्या दिवशी. राजू, काय झालं होतं त्या दिवशी? तुझ्या नाकावर जे नख आहे बिबट्याचं, त्यापासून तू कसा वाचलास? अच्छा, राजू म्हणतो तो आता बिझी आहे, तो नंतर सांगेल. छान अशी प्रॉपर्टी आपल्या मराठी इंडस्ट्री आलेत. माझा आवडता ऍक्टर आलाय तिकडे. थँक्स. ओव्हरऑल आपला रेस्टॉरंटचा लुक. इथे आपला काही काम नाही. हे डायनिंग एरिया आहे. राधे राधे. आणि इथे ही डायनिंग एरिया आहे. हॅकर आहे भाई, हॅकर आहे.
हॅकर आहे भाई, हॅकर आहे. तर गाईच्या गोठ्यात ते गायी आहेत, कारण की इथून दूध घी वगैरे जे काही मिल्क प्रोडक्ट आहेत त्या रेस्टॉरंटमध्ये रिसॉर्टमध्ये इथूनच सप्लाय होत आहेत. तो आपण तेच बघायला चाललोय. ऑफिस टाइम आहे 9 to 5. आता संध्याकाळी येणार. ओ म्हणजे ते आता चरायला गेलेत. बाकीच्या गाय ऑफिसला गेलेत. एकचं वर्क फ्रॉम होम आहे म्हणून त्या आहेत. आपण ओ भाई, अरे असं लांबून खूप शिवा शिवा दिसतोय किती खतरनाक. हे बघा, नागच नको. असं वाटतं की भाई तो सुटला बिटला ना, रेस्टॉरंटला लागणारे किंवा कुठे बाहेर आजूबाजूला इकडेच मॅन्युफॅक्चर होतात, इकडेच बनतात घी, दूध, तूप, लोणी वगैरे आणि जातात. म्हणजे सगळं काही हे नॅचरल प्रोसेस आहे. ही आहे 82 एकरची जागा आणि यातली 50% प्रॉपर्टी जी आहे ती यूज झालेली आहे. म्हणजे 50 एकर युजेबल आहे, यूज आहे. यात बरेचसे विला बनतायत. हे बघा, बरेचसे विला बनतायत. परत ड्युलेक्स आहेत, रूम्स आहेत. हा 4 BHK स्विमिंग पूलवाला विला आहेत. प्रत्येकाचे जे काय काय आहे, जे काही डिटेल्स आहेत त्या प्रॉपर्टीचे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मिळतील. तर आपण चाललो अजून एका प्रॉपर्टीकडे इथूनच. इथे जेवढे जे प्रॉपर्टी आहेत ते अतिशय साफ ठेवलेले आहेत, सुंदर आहेत. मला असं वाटतं की तुम्ही एकदा तरी नक्की व्हिजिट करा. कोकण लांजाच्या पुढे जे आहे शार्लिन मोंटा रिसॉर्ट, नक्की व्हिजिट करा, कारण की तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल. इंडियन सॉफ्ट शेल कासव, दिवस दुसरा. आता आम्ही राजापुरात इथे आलोय. दूध पापेश्वर मंदिर जे की राजापुरात आहे आणि आमच्या रिसॉर्टवरून 15 किलोमीटर काहीतरी लांब आहे. बघूया, मी तर पहिल्यांदा आलोय. आवाज येतोय पाण्याचा, नीट ऐका. शंकर शिव भोले उमापति महादेव, शंकर शिव भोले उमापति महादेव. पालनहार परमेश्वर विश्वरूप महादेव, पालनहार परमेश्वर विश्वरूप महादेव. इंडियन सॉफ्ट शेल टर्टल. आपण इथे उभे आहेत तर तो येणार. हा बघा. तर मी ना आता एक अशी गोष्ट करायला चाललोय जी गोष्ट आपण लहानपणी सर्वांनीच केली आहे. दाखवतो. पहिले हे सगळं ठेवूया एका जागेवर. ह्यामध्ये ना खूप छोटे छोटे मासे आहेत. आता बघा मी कसं पकडतो. बरेच असे मासे पकडले जातात. जिथून पकडले तिथेच आपण यांना रिलीज करू. तर इथे विषय असं झाला की इथे 10 फुटाचा अजगर आला होता, ज्यांनी कोंबडी खाल्ली होती. आम्हाला कॉल आला. मी धावत धावत तिकडे गेलो बघायला आणि पहिल्यांदा समोर समोर पाहिलं एवढा मोठा अजगर. नंतर आपल्या साईडला ह्याच्यासाठी सोडली त्यांनी, कारण का आपण खूप सगळे असे ऍक्टिव्हिटीज आहेत इथे. इथे कायाकिंग पण आहे. कायाकिंग काय म्हणतात ते. हे मगर पण आहे. दादा शिकवत आहेत. धावला राजू गायब आहे. राजू येणार आता. तर आमच्या सोबत राजू नावाचा आहे, ज्याचा आपण इंट्रोड्यूस केलाय. तो शॉर्टकट नाही येतो, तो वरून शॉर्टकट आहे यायला. तो बघा. आणि मग फायनली तो क्षण आला जो मला अजिबात आवडत नाही. सगळ्यांचा निरोप घेतला. खूप काही गोष्टी मिस झाल्यात ब्लॉगमध्ये, कारण की 6 वर्षानंतर गेलेलो तर काहीच आठवत नव्हतं. पण मुंबईत जाऊन काम करणंही महत्त्वाचंच ना. प्रयत्न असेल गणपतीनंतर पुन्हा एकदा कोकणात जाऊन सगळं काही कव्हर करावं. आपल्या हक्काच्या कोकणात नक्की येईल.